चला आपण आज उपवासासाठी थालीपीठ बनवणार आहोत। तर आज आहे संकष्ट चतुर्थी। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून। तर थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला इथे बटाटे लागणार आहेत आणि आपल्याला बटाट्यांची साल सुद्धा काढून घ्यायची आहे। तर माझ्या चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते, म्हणजे यस ताई रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्याला बटाट्यांची सगळ्या साल काढून घ्यायची आहे व्यवस्थितपणे, आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। रेसिपी खायला पण खूप छान होणार आहे। तर नेहमीच काय आपल्याला खिचडी खाऊ वाटत नाही, तर वेगळं काहीतरी असं बनवून खायचं, जेणेकरून पोट पण भरतं आणि खायला पण मजा येते। तर बटाट्यांची साल काढून झालेली आहे। आता आपल्याला बटाटे खिसून सुद्धा घ्यायचेत। तर पहा, मी अशा पद्धतीने सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत। आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळे बटाट्यांची खिसलेले। तर पहा, सगळं पाणी मी स्वच्छ काढून घेतलेलं आहे धुवून, आणि सगळं असं पिळून काढलेलं आहे पाणी। तर याच्यात आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे। मी 2 मिरची कापून घेतली आहे आणि बारीक कापून टाकलेली आहे। तर मिरची पावडर पण टाकलेली आहे, उपवासाचीच आहे मिरची पावडर, आणि 3 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला थोडंसं अगदी पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर आपलं थालीपीठ बनणार नाही आहे, चांगलं होणार सुद्धा नाही आहे। म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून मग मिक्स करायचं आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं। तर चला आता बनवूया आपण। तर तवा ठेवला आहे, तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि असं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि पलटण्याची अजिबात घाई करायची नाही, साईडनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाही, पलटी मारताना अगदी व्यवस्थित पलटलं जाईल। छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे, अजिबात पलटायची घाई नाही करायची। तर पहा, कलर सुद्धा छान आलेला आहे। दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, तर खायला सुद्धा मग मजा येणार आहे। तर दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। तर पहा, आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि दोन्ही पण असे छान भाजून घेतलेले आहेत मी। करून पहा एकदा, अगदी छान लागतं खायला आणि तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी। तर पहा, अशा पद्धतीने तयार झालेत। तर मी इथं केळीचं शिकरण सुद्धा बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। तर आपली उपवासाची आज तयारी अशी होती। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। केळी कापून घेतली, त्याच्यात दूध टाकून घेतलेलं आहे आणि साखर घ्यायची आपल्याला आवडीनुसार टाकून, कमी जास्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे, आणि खायला पण खूप छान लागणार आहे। चला, बाय बाय सर्वांना।